तर हॅलो गाईज, आता मी बसलो तुळजापूरला श्री आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला. समोर बघता तुम्ही मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी दगड असं त्याला बोलतात. तर इथे तुळजापूर मंदिरात ते आहे आणि डावा साईडला जर तो हल्ला तर नकार आहे आणि उजव्या साईडला हल्ला तर होकार आहे. आणि बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम असा सुंदर असा पुतळा आहे बघा. काय सीन आलाय रे, वाव. तर हॅलो गाईज, आता मी बसलो तुळजापूरला श्री आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला. तर तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो. जर तिथं पण अलाउड असला तर शूट करायला भेटेल, नाहीतर शूट करायला भेटणार नाही. असं काय इथं पण दुकानं वगैरे आहेत, चारी साईडने दुकानं आहेत. थोडी गर्दी कमी आहे म्हणजे मी पहिल्यांदा झालोय, पण गर्दी कमी आहे. आता मी चाललो आतमध्ये, सगळेजण चालतात पुढे. माझ्यासोबत स्वतः मालक डेव्हिल शेट. आता बघू, जर शूट अलाउड असलं तर शूट करणार, नाहीतर मग जेवढं शूट करता येईल तेवढं अपलोड करतो. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू कर. समोरचं ते तुळजाभवानी मंदिर हे जुनं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान आहे आणि हे आपली आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. आता मी ते सगळे आमचे फक्त आलेले आहेत, सगळ्यांचे पुढे लाईनमध्ये दर्शन आलेले आहेत. ओके. आणि आता नवीन डेव्हलप झाला आहे आणि हा जुना आहे. समोर कसं जो जुना आहे, जुना मंदिर. आता तिथून आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. जर शूट अलाउड असलं तर मी शूट करतो, नाहीतर शूट करता येणार नाही. असा मंदिराचा काय एंट्रन्स आहे, एवढा मोठा दरवाजा मंदिराला. वरती लिहिलं आहे राजेश शहाजी महाद्वार सगळ्याचं. दगड आहे, दगडातल्या पायऱ्या आहेत. जो काय लिहिलंय पण आता मला वाचता येत नाही एवढं. दगडातल्या पायऱ्या आहेत. कारण आतमध्ये शूट अलाउड नाही तरी पण मी लपून शूट करतोय जेवढं घेतलं एवढं. आणि इथं अशी खाली कुंड आहे मोठं, मला दाखवतो. आज दर्शनाला रांग बघा आताच चालू झाले आणि आम्ही नशिबान दे नशिबाने तर पहिल्याच लाईनीत पोहोचलो, धावत पळत. आणि आता गर्दी वाढत चालली आहे आणि आत्ताच मुखदर्शनाची टाइम झालाय. बघू आता, शूटिंग अलाउड नाही, लपून छुपून करायची जेवढी येईल तेवढी. साहेबांच्या इच्छेने सगळं चालू आहे, बघू. हॅलो गाईज, आता तिसऱ्या मजल्यावरून आलो. दुसऱ्या मजल्यावर आता दुसऱ्या मजल्यावरून जाणार पहिल्या मजल्यावर आणि मग दर्शन. दुपान गर्दी आतमध्ये नाही घेतलं कारण माहिती नाही शूट अलाउड आहे का नाही. इथं कोण ना कोण शूट करतो. कॅमेरा आहे पुढं आहेत, असू दे. तर आता बघू अजून किती वेळ लागतो दर्शनाला. इथं अर्धा तास तरी गेला. हे बघा मेकअप, फक्त मेकअप बाई, फक्त मेकअप पांढरा 1 तास झाला मेकअप करायला, 1 तास. याच्यामुळं अख्खा तो स्वामींचा मठ पण नाही फिरता आला आम्हाला, एकच का. तर आता बघू किती वेळा दर्शन होतं ते. सांग मन तू पण शाहीर होऊन जाऊ दे. आता आम्ही देव दर्शनासाठी लाईन लागलो आहोत. ओके, लाईन आहे. आता तिसरी फेरी आहे, सॉरी पहिली फेरी आहे. अजून आम्ही आता 2 फेरी फिरून आलो. असे आमचे 5 राऊंड झालेले आहेत. ओके, टेक केअर. हॅलो गाईज, समोर बघता तुम्ही मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी दगड असं त्याला बोलतात. तर इथे तुळजापूर मंदिरात ते आहे आणि डावा साईडला जर तो हल्ला तर नकार आहे आणि उजव्या साईडला हल्ला तर होकार आहे. आणि स्थिर प्रयत्नाने तो येईल असं इथे लिहिले. पण तिथं बरेच असे भाविक आहेत, ते ट्राय करतात म्हणजे त्यांच्या मनातलं काय होकार की नकार भेटतो देवाकडून ते इथं ट्राय करतात. समोर तुम्ही बघू शकता त्यांनी दगडावर हात ठेवला आहे. जर होकार आला तर उजव्या साईडला आणि नकार आला तर डाव्या साईडला असं तो होणार. आणि तुळजापूरमध्ये आपल्याला बघायला भेटतं हे बघा, असे बरेच असे भाविक इथं गोळा झालेत ते ट्राय करायला.
गाईज आता कोण नाही तोपर्यंत मी तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं दाखवतो. इकडं अभिषेक पेठ दर्शन मार्ग आहे आणि इथं चिंतामणीचा काय दगड आहे ना होकार नाकार करणारा तो आहे. इकडं हा मेन गाभारा आहे. ह्या साईडला लक्ष्मी आणि नरसिंह आणि मल्हारी मातंडाचं मंदिर आहे देवांचं. हे असं काय मंदिर हे आहे सगळं असं हे मंदिर असं आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता की दगड आहे दगड असं आणि एकदम गारवा पायानं वाटतंय आणि इथं आलं एकदम असं थंड थंड आहे. वरती जाऊन एक कुंड पण आहे म्हणजे पाण्याची टाकी किंवा काय आहे ते माहिती नाही तुम्हाला दाखवतो. मला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो गाईज आता आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही निघालो आहे. दर्शन कसं झालं तुम्हाला सांगतो. चल पुढं इज्जतच नाही रे एवढा दिसला पण नाही बाई. एवढा वेळ उभा राहिलेला दिसला पण नाही असा विषय. थांबा तर दर्शन वगैरे झालं. आता निघालो घरी म्हणजे बॅक टू पवेलियन म्हणजे पंढरपूरला निघालो रिटर्न. इथनं आता पंढरपूरला जाणार. त्या अगोदर जरा जेवण वगैरे करू मग पंढरपूरला. अरे भाग घ्यायला यायला परवडतो आणि मुंबईत स्वस्त नेडे पावली घेऊन जरा वाटतो. तर आता एनर्जी पूर्ण डाऊन आहे कारण आपण किती 2 तास तरी त्या लाईनमध्ये होतो. 3 फ्लोअर असे खाली उतरलो तरी आम्हाला 5 मिनटं पण दर्शन भेटलं नाही. एवढी बेकार अवस्था. मुख दर्शन 5 मिनटं बघता पण नाही आलं देवीला. एवढं बेकार दर्शन झालं आहे. तर आता एनर्जी पूर्ण डाऊन आहे. आता बसमध्ये जातो झोपतो. आता तिथनं मग डायरेक्ट जेवायलाच तिथंच. आता बघू काय मेन्यू आहे तो. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम असा सुंदरसा पुतळा आहे. बघा काय सीन आलाय रे. वाव आता जेवायला थांबलोय एका ठिकाणी. नाव काय नाव दिसायला नाही इथं त्या साईडला आहे. तर आता जेवतो वगैरे त्यामुळे डायरेक्ट पंढरपूरला जाऊन भेटतो. चला हॅलो गाईज आता आम्ही निघालो टुवर्ड्स पंढरपूर. जेवण वगैरे झाले. आता सगळे गाडीत बसले आणि थांब ना सगळे गाडीत बसलो आणि आता परत आम्ही निघालोय टुवर्ड्स पंढरपूर. चला आताच आम्ही रूमवर पोचलोय म्हणजे आता जस्ट पंढरपूरला पोचलो. रूम वगैरे घेतले आणि चीन काय चिकना दिसतं रे. घरात दिसतो रे आजकाल. आता जरा आराम करणार. उद्या सकाळी मग दर्शनाला. रात्री आता आमची एनर्जी डाऊन आहे. याची लायकी नाही रडतो. मला रात्रीचा भीती वाटते. बोललो चल आता मी बोललो रात्री नको. चंद्रभागेला जायचं 3 वाजता आपण आंघोळीला. हे नाही जाऊ बघा 3 वाजता बरोबर टायमिंग आहे पाहिजे. आता मी ब्लॉग बंद करतो कारण मला डोळ्यावर झोप येतो. तर बघू पुढचा ब्लॉग कधी चालू होतोय.